पूर्ण काढायचा आणि हे वाटायचा. काय नांगा नांगा वाटायचा. रश्श्यासाठी चांगले असतात. आजारी माणूस कंबर दुखत असली तर गाइज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचा आविष्कार भोईर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तर गाइज, आजचा ब्लॉग असणार आहे म्हणजे रेसिपी ब्लॉग. रेसिपी बोललात तर तोंडालाच प्रत्येकाच्या पाणी सुटते आणि खूप भारी रेसिपी बनवते ती म्हणजे आपली शेफ श्वेता दरवेळीच. तर आजची रेसिपी काय असणार आहे ते मला मी किचन मध्ये गेल्यावरच समजेल आणि खूप भारी रेसिपी आहे आणि फर्स्ट टाइम मला वाटते आपण ब्लॉग शूट करतो या रेसिपीचा आणि कशी होते ते नक्कीच मी तुम्हाला नंतर सांगेन आणि तुम्हाला पण दिसेल. तर श्वेता लागलेली आहे तयारीला मस्तपैकी. तर चला जास्त काय वेळ घेत नाही, भेटूया आता किचनमध्ये आणि कुठली रेसिपी आहे काय आहे ते तुम्हाला किचनमध्ये समजेल, काय साहित्य लागणार आहेत ते. आणि व्लॉगला जर तुम्ही नवीन असाल तर आधी चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे मला एक मोटिवेशन भेटते. तर चला गाईज, आता आपण आलो किचनमध्ये आणि किचनमध्ये आपल्याला नवीन शेफ बघायला भेटते. तर चला म्हणजे तात्पुरता आलेली आहे. तर चला तिलाच विचारूया आपण नक्की कशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे, ती गाईड करणार आहे आपल्याला श्वेताला. तर चला जाऊया आता किचन मध्ये. इकडे बघा किचन मध्ये मम्मी काय साफ करते. तर काल्या चिंबोऱ्या मम्मी का गोऱ्या चिंबोऱ्या? गोऱ्या चिंबोऱ्या म्हणतात. गोऱ्या चिंबोऱ्या. आणि हे कधी भेटतात आपल्याला? या गणपतीच्या टायमान पुन्हा नवरात्र असे या टायमालाच भेटतात चिंबोऱ्या. आणि कशा आता आपण या चिंबोऱ्या खातो, या चिंबोऱ्यात काय फरक आहे तरी? या चिंबोऱ्या म्हणजे कमरेसाठी रश्श्यासाठी चांगले असतात. आजारी माणूस कंबर दुखत असली तर बालनबाईला म्हणजे म्हणजे पौष्टिक असतात खाण्यासाठी असतात. तर आपल्याला रेसिपी बघायला भेटेल. रेसिपी मम्मी गठाली रेसिपी बोलता येत नाही, जास्त जमला नाही. मी धुल्यानंतर याची तोरूनशी 2 तुकडे करून मग रेसिपी. तर चला बघूया आता आपण धुवून बिवून वगैरे घेऊ आपण आणि त्याच्यानंतर रेसिपी स्टार्ट करू. तर चला भेटू आता रेसिपीच्या टायमाला. इकडे बघा मस्तपैकी चिंबोऱ्या भरलेल्या आहेत, आतून बघा कसा गोड भरलेला आहे. तर मम्मी आज मजा आहे तुझी. माझी कसली मजा, तुझी मजा. तुला खायचंय. तर बघा मस्तपैकी एक साईडला तोडते मम्मी आणि मस्त भरलेल्या भेटल्यात. तर चला रेसिपी या दिवशी तर मम्मी भरलेल्या भेटतात का आपल्याला? तोंड का अशी करतेस? अरे जाम भरलेले आहेत ना. तर तुला भेटणार नाही का खायला? तुला आवडतात का नाही मम्मी? आवडतात. इकडे बघा तुटत नाही, तुटत जोर लागते. एवढ्या भरलेल्या आहेत त्या. बघा का किती भरलेले आहेत, गोरान भरलेले आहेत. तर गाई चिंबोऱ्या वगैरे आपण धुवून घेतलेले आहेत आणि आता रेसिपीला आपण स्टार्ट करणार. आणि शेफ आता वेगळे आहे श्वेता. तर चला बघूया आता आपण तिलाच विचारूया. श्वेता भोईर, नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला. नमस्कार पण कशी करते एकदम. तर काय आज आता आपल्याला मम्मीने चिंबोऱ्या वगैरे धुवून घेतल्यात आणि थोडीशी माहिती पण दिलेली आहे. तर काय आपल्याला आजचे साहित्य काय लागणार आहेत चिंबोऱ्यातलं? आता आपण चिंबोरे स्वच्छ पाण्यात 2 पाण्यात धुवून घेतलेत. इकडे बघा मस्त. आणि रसा कुठला आहे त्याच्यात? येल्लो याचा पडलेला आहे तो. गोड बोलतात ना, गोड बोलतात ना त्याला. तर काय लागणार आहे त्याच्यात? आपण घेतलाय कांदा, लसूण, टॅमॅटो, कोथिंबीर आणि हा वाटण आपण मगाशी खोबरा आणि कांदा भाजलेला, त्याच्यात आला, लसूण आणि मिरची हे सगळं असं आपण त्याच्यात घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपण सुरुवात करू. आणि किती मिनिटाची आपली रेसिपी होणार आहे? तरी आता जातील 15-20 मिनिटं रेसिपी बनायला. टेस्ट कोण करेल पहिला, तू का मी? तुम्ही. मला नको पाहिजे, तू पहिले टेस्ट कर. प्रत्येक वेळी ती मला टेस्ट करायला देते
पण आता तू टेस्ट करून सांग पब्लिकला, युट्यूबवर जेवढी आपली फॅमिली आहे त्यांना कशी रेसिपी. तर चला करूया स्टार्ट. एकीकडे आपण आता टोप गरम केलाय आपला, त्याच्यावर आता तेल टाकूया आणि मग कांदा लसूण काय आपलं आहे ते टाकू. इकडे बघा तेल टाकलेलं आहे, टोप गरम करत ठेवलेला होता आधी, आणि त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत, आता लसूण टाकू. लसूण. लसूण टाकलेलं आहे बघा. लसूण बघा आपला थोडासा हे झालाय ब्राऊन. आता आपण त्याच्यात 1 वाटी कांदा टाकूया. बघा 1 वाटी कांदा टाकायचा आहे आपल्याला. जितका कांदा जितका चांगली होती ना. कांदा पूर्ण लाल होतपर्यंत त्याला शिजून द्यायचं. किती मिनिटं तरी म्हणजे लाल होतपर्यंत? 5-10 बघा 5-10 मिनिटं तुम्हाला तो कांदा तेलावर मारायचा आहे ना. हा राईट. थोडी थोडी मी पण शिकतोय, कधी कधी तिला मदत करायला. प्यारी समज गई. बरोबर ना. आणि आपण काय तर आपलं टमाटर ना, टॅमॅटो आणि वाटण आणि कोथिंबीर ते आपण कधी टाकणार आहोत? लगेच म्हणजे कांदा मिळतो. आणि नंतर लसूण टॅमॅटो टाकू आणि नंतर मसाले टाकू. ठीक आहे. मसाले आपले तेच घरगुती आपले मसाले कंटिन्यू. इकडे बघा आता आपण याच्यात कांदा टॅमॅटो आणि लसूण मारून घेतलेला आहे, त्याच्यात आपले मसाले टाकू. मसाले बघा, हे आपला घरगुती मसाला. आणि हा तुम्ही काहीतरी वेगळा मसाला घेतलेलास ना, गरम मसाला. असं आहे का? ठीक आहे. आणि किती चम्मच तरी आपण मसाला टाकणार आहोत? म्हणजे लाईटली. तर इकडे बघा पहिले हळद घेतलेली आहे. चिंबोऱ्यांची माहिती तुम्हाला आमच्या आई सांगितलेली आहे, ते कशासाठी असतात काय असतात. पण या चिंबोऱ्या आहेत ना, खाल्ल्यावर खूपच पौष्टिक असतात. आमच्या इकडं वेशवी साईडला ना या खूप खातात, इकडे पण खातात. पण तुम्ही पण एकदा ना हे नक्की ट्राय करा, याच्यात जास्त कॅल्शियम असतं. आणि जेव्हा म्हणजे बाळंत होते ना त्यावेळी ह्या जास्त खाल्ल्या जातात, कारण का ही चिंबोरी गरम असते. आणि ही चिंबोऱ्यांची भेट पण आम्हाला वेशवीतनं झालेली आहे, त्यामुळं धन्यवाद. मी आधी म्हणजे श्वेता तूच बोल, कारण तुला जास्त आवडतं ते. म्हणून माझ्या पप्पांनी माझ्यासाठी आणलेले आहेत. आता मी तुम्हाला रस्ता म्हणजे मला आवडतं, आमच्या घरी पण आम्ही खूपच खायचो. आता तुम्ही बघा हे झाल्यावर पण किती हे लागतं, आणि तुम्ही एकदा जरी नक्की ट्राय करा. भेटतात कुठे पण, म्हणजे आमच्या इकडे तर भेटतातच, इकडे पण भेटतात. त्या कुठे अशा शेतात वगैरे. आणि जास्त करून मी हे चिंबोऱ्या पालतात पण ना, त्या तिकडे वरती असं पालतानी पण बघितलं ना. हा. आणि इथं आपल्याला कधी भेटत कुठं, म्हणजे जास्त करून कुठं वेशवी त्या साईडलाच भेटतात ना, म्हणजे शेतात असतात जास्त. तर ठीक आहे. इकडे बघा हा ते दाखवला गोडात तर भरलेला, आणि खाण्यासाठी तर एक्साइटेड असशील तू. हा, कारण तुला जाम आवड. तर चला रेसिपी आता बघूया याची, आता कशी कशी बनवते ते तुम्हाला मी दाखवते. बघा आपली ग्रेव्ही झालेली आहे तयार. आता त्याच्या आपण चिंबोऱ्या टाकूया आणि त्या शिजवून घेऊ. 10-15 मिनिटं शिजवून घेऊ. 10-15 मिनिटं फक्त. हा, म्हणजे मस्त उकल येसपर्यंत आपल्याला शिजवायचे. ठीक आहे. तर चला बघूया एक एक बाईट कसा रचलीत बघा. असेच रचायचे असतात ते का कुठं पण, म्हणजे कसे पण टाकू शकतो. बरोबर. आणि याच्या नांग्यांचा रस्सा पण आपल्याला बनवता येते ना. पूर्ण काढायचा आणि हे वाटायचा. काय नांगा वाटायचा, त्याला पूर्ण घालून स्वच्छ 2-3 वेळेला घालून घेऊन पूर्ण तिखट असते ना साईडला करायचं, आणि त्याचा रस्सा तो पण एक नंबर असते. पण ती आता टाइम पण हा ती आपल्याला कधी म्हणजे आपल्या युट्यूबला कधी आपल्याला बघायला भेटेल. बघू आता नेक्स्ट टाइम म्हणल्यावर तशी करून दाखवू. ट्राय करू आता नेक्स्ट टाइम, कारण की जास्त चिंबोऱ्या भेटत नाही, त्यामुळं बघू
जर नेक्स्ट टाइम जर आम्हाला परत एकदा भेट दिली तर आपण परत एकदा ट्राय करू या चिंबोऱ्यांचा ब्लॉग बनवण्यासाठी. आणि आपले चॅनलवर तरी पहिलाच ब्लॉग असेल ना या चिंबोऱ्यांचा. तर बघा मस्त की नांगा मोठा आहे. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉगला. हे बघा आता आपण 5 मिनिटं झाली. आता बघा कशी उकळी आलेली आहे. हा उकळी बघा मस्त की सुंदर उकळी दिलेली आहे आपण त्याला. 5 मिनिटं ना फक्त. हा सध्या 5 मिनिटं आपण तुम्हाला दाखवतोय. आणि आता आपलं वाटण केलेलं आहे ना ओला वाटण तो टाकू 5-10 मिनिटात. म्हणजे अजून 5-10 मिनिटं आपण उकळी घेऊ. आणि मग वाटण टाकल्यावर थोडे 5 मिनिटं शिजून मस्त वाटते बघा. उकळी बघा कशी मस्त घेतलेली आहे. तर चला मग थोड्या वेळ 5-10 मिनिटानंतर पुन्हा एकदा भेटू. आणि वाटण टाकून मग पुन्हा मग किती मिनिटं शिजवायचं तो आपल्याला. 5 मिनिटं वाटण शिजूपर्यंत. ठीक आहे चालेल. तर चला भेटू आता नंतर थोडं उशीर. इकडं बघा उकळी देऊन आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आणि आता आपण टाकणार आहोत त्याच्यात वाटण. संपूर्ण टाकणार आहोत किती तरी चम्मच. 2 चम्मच. मिक्स करून घेऊ. तर आता मस्तपैकी जाड होणार. टेस्ट केला खूपच छान झाला. आणि बघा स्पायसी पण झालेला आहे. इकडे बघा रस्सा मस्त वाटते आणि टेस्ट पण भारी वाटते. भरपूर भरलेले पण आहेत बघा तुम्ही. आणि नांगा बघा तोडलाय. तुम्ही बोलतो काही हावऱ्यासारखी करते पण नाही. रेसिपी अशी असते की ती अशीच खायला लागते. मांस बघा असं वाटते भरलेला वाटते ना. तर नक्कीच चांगलीच झाली असेल श्वेता रेसिपी. आणि बनवतेच चांगली. मला टेस्ट करायची नाही आहे कारण की मला नाही आवडत. तरी बघू नेक्स्ट आपण दुसऱ्या चिंबोरी आणू दुसरी पण रेसिपी बनवू. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय बाय.